कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रवी, वी शुड सेलिब्रेट नाउ। अरे दोन अपोजिट पार्टीचे पॉलिटिशियन्स आपल्यामुळे एकत्र आलेत। यू आर राइट, पार्टी तर झालीच पाहिजे। हे नीलांबरीचा फोन येतोय, थांब स्पीकरवर टाकते। हाय नीलू, बोल ना। काही नाही ग, असंच फोन केला। ते कामाचं कसं सुरू आहे? एक नंबर काम झालंय अगं, तुझा प्लॅन वर्क झालाय। गुणाजी आणि संपतराव एकत्र आले। हे बघ, आता अजून पुढे तुझी मदत लागणार आहे आम्हाला। ही मी करेनच, पण सुपर्णा, माझ्याकडे अजून एक भन्नाट आयडिया आहे। कोणती? सांग ना। ते गुणाजी आहेत ना, त्यांना एक मुलगी आहे ना? हो आहे ना, पण तिचं काय? अगं ती मुलगी आणि आमचा सिद्धू यांच्यात लहानपणीच खूप क्लोज फ्रेंडशिप होती आणि त्यांच्यात तर लग्नाचा पण विषय झाला होता। पण काय ना, पप्पा आणि गुणाजी यांचं भांडण झालं आणि मग तो विषय फिसकटला। पण हा, आता त्या दोघांमध्ये परत चांगली मैत्री झाली। जर का सिद्धूचं त्या मुलीसोबत लग्न झालं तर पप्पा आणि गुणाजी एकमेकांचे व्यायी होतील, म्हणजे एकमेकांचे नातेवाईक। आणि मग काय, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व। ग्रेट, काय ब्रिलियंट आयडिया आहे। कसं सुचतं ग तुला हे? सुचतं असं, पण हा ऐक, याबद्दल तू थोडा नीट विचार कर आणि फक्त तुझा फायदा बघ। ओके? या ओके, बाय। या बाय। सासूबाई, मी देवळात जाऊन येते। हो, पण मी सांगितलेलं लक्षात ठेव बरं। नाही काही नाही, प्रसाद प्रसादासारखाच आणणार आहे, गोड नाही खायचा सासूबाई। तू इथे का? कामावर नाही गेला का? तो मालक त्यांच्या घरी पूजा आहे। अच्छा, पण अच्छा, म्हणून दुकान बंद आहे। बरं बरं बरं। अगं बाई, आता आले का वांदे? असं काय करतो? आता दुकान बंद म्हणजे मग एक डब्बा तुझा तू खाशील इथे, पण मग तो जो दुसरा डब्बा आहे जेवणाचा, त्याचं काय करणार आता? काय रे, काय झपाटल्यासारखा हसतो? हसतो कशाला? आणि काय ग, ही डब्याची काय भानगड आहे? सांगू? ए, झपाटल्यासारखा हसतो। हो ना। आणि काय ग लक्ष्मी, ही डब्याची काय भानगड आहे? हा, मला नाही बाई काही माहिती, म्हणजे त्याचं तोच सांगेल आपल्याला। मी येते। हो, आवरा पटापट, ऑफिसला नाही जायचंय का? नाही नाही? बघू बाई, सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय आज? चक्क ऑफिसला नाही जायचं म्हणताय? असं नाही ग, मला एक ऑफिसची फाईल पीएमसी मध्ये घेऊन जायची आहे, त्यामुळे निघेन थोड्या वेळात। बरं ऐक, आता इथे बसलीच आहेस तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे। बोला ना। तुझ्या डोक्यात फक्त या घरातल्या घरकामाचेच विचार असतात तेच का? आपण जे घर बांधतोय त्याचा पण काही विचार करतेस, म्हणजे त्याची पण स्वप्न बघतेस का? वेळ मिळतो का तुला? बघते ना। नाही, सतत एवढं खोटं बोलायला लावता, नाटक करायला लावता, त्यामुळे दिवसभर ना माझ्या मनात कुठे ना कुठे घराविषयीचे विचार असतात। मी तो मला स्वप्न बघायला वेळ। बघतेस ते स्वप्न? मला सांग, तुझ्या स्वप्नातल्या आपल्या घरात तुला आपली फरशी कशी दिसते? कशी हवी फरशी तुला?
किती माझ्या मनातला प्रश्न विचारला ना तुम्ही. मला ना आपल्या घरात ना एकदम त्या गुळगुळीत चकाकणाऱ्या फरशा असतात ना तशा हव्या तो. म्हणजे कसं केर पण पटकन निघतो आणि लादी पण पटकन पुसून होते पाहिजे. एवढी महाग? म्हणजे 400 रुपये स्क्वेअर फीट वाली फरशी पाहिजे तुला? वेडीएस के तू? एवढी महाग फरशी कोण घेतात काय? पण मग माझंच चुकलं तुला विचारलं. हे बघ, शहाबादी लादी बसवण्याचं बजेट आहे आपलं. हा, शहाबादी लादी? हा. अहो लोक अंगणात बसवतात ती. लोक कुठे का लावेनात, आपण घरात बसवायच्या. आणि त्या गुळगुळीत लाद्यांचा फायदा तो काय? खर्च नुसता महाग त्या लाद्या, आणि त्यात म्हातारपणात गुडघे झिजल्यानंतर वाट्या बदलायचा खर्च तो वेगळा. उगाच त्यापेक्षा मस्त शहाबादी लादी लावू, मिरर पॉलिश करू, म्हणजे तुझा तो कचरा काढण्याचा पण प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. ते लादीचं जाऊ दे. मला सांग, पडदे पडदे कसे हवेत तुला? हा, मला ना या कापडी पडद्यांचा ना खूप कंटाळा आलाय हो. काय सतत त्याच्यावर धूळ बसते, त्यामुळे सतत धुवावे लागतात. मला ना ते पट्ट्या पट्ट्यांचे असतात ना हो. नाही म्हणजे ते दोरी खेचली की बंद, दोरी खेचली की उघडले, ते तसे हवेत. वेडीएस का विना? ते पडदे लोक ऑफिस मध्ये लावतात, घरात कोण लावतं? पण केवढे महाग असतात ते. आपण घरात कापडी पडदेच लावू, हवं तर डार्क कलरचे पडदे लावू. हे कसे मळणार नाहीत, आणि मळले तरी दिसणार नाही, धुवायचं टेन्शन नाही, तुझे कष्ट वाचतील, पाणी साबण सगळंच वाचेल, आणि सारखे धुवून धुवून पडदे विटणार पण नाहीत. थोडक्यात काय, तुमचं आपलं सगळं ठरलं, उगाच मला विचारायचं नाटक. सकाळी सकाळी वेळ वाया घालवला, इतक्या वेळात 4 पोळ्या लाटून झाल्या असत्या माझ्या. हे करायचं ना सगळं स्वतः ठरवतात. काय झालं हिला? हिला काय विचारायचं म्हणजे ही माझ्यावरच ओरडते. असो, पुढं घर बांधतोय त्याचं काही कौतुक नाही. कुठे होतो मी? या गावात काही एक्साइटिंग नाहीये. विश्वा 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 काय 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 आता? कोल्ड ड्रिंक आत्ता का नाही? अरे किती ऊन आहे. आण ना आण नसा, दोन कोल्ड ड्रिंक घेऊन ये जा. 2 कशाला? मी पिणार नाही. तुला कोण विचारतंय? माझ्यासाठी 2. गंमत केली रे. जा ना आण ना विश्वा, किती उकाडा आहे अरे. जरा काहीतरी थंड पिशील तर थंड होशील, पोटात जरा बरं वाटेल. जा घेऊन ये. पर चिंकी, तू बहुत बदल गई है रे. विश्वा असा बोर कसा काय झालायस तुम्हाला सांग? म्हणजे आधी तू असा नव्हतास. हे बघ आयुष्यात ना कधी आपण. बास बाई बास, आणतो, थांब. राहू दे ना, मी आहे ना इथे, राहू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.